नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण मी सुचंद्र माटे घेऊन आलोय तुमच्या समोर तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे गुरुकुल कट्टा। या एपिसोड मध्ये आपण प्रत्येक वेळेस बघत असतो प्रत्येक स्टुडंटची जर्नी, त्यांची सक्सेस स्टोरी ते तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करतो। पण आजच्या एपिसोड मध्ये मी स्पेशली घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर एक अशी व्यक्ती, क्लासेस या क्षेत्रामध्ये बरंच त्यांनी यश मिळवलेलं आहे। नाशिकमध्ये गुरुकुल फाउंडेशन याचे डायरेक्टर श्री प्रोफेसर युवराज मधुकर कराड आज आपल्या एपिसोड मध्ये इथे आलेले आहेत। नमस्कार सर। नमस्कार। कसं वाटतंय तुम्हाला आजच्या एपिसोड मध्ये येऊन? अगदी अचानक आज माटे सर तुम्ही बोलवलंय आणि तुम्ही सक्सेस स्टोरी बद्दल बोलताय, तर मी थोडं स्ट्रगलिंग स्टोरी बद्दलच सांगेल, कारण सक्सेस अजून खूप बघायचं आहे। इथपर्यंत आपल्याला थांबून चालणार नाहीये, कारण अजून आपल्याला भरपूर पुढच्या काही पिढ्यांना घडवायचं आहे, विद्यार्थ्यांना घडवायचं आहे। बरोबर। आणि ती सध्या आता जर्नी सुरू आहे। बरोबर। आणि ऍक्च्युली तर मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो की तुमचा एक बाईट घ्यावा, शेवटी आज तुम्हाला टाइम मिळाला, वेळात वेळ तुम्ही काढलाय, त्याबद्दल धन्यवाद म्हणेल मी। आणि आजच्या एपिसोड मध्ये बोलायचं म्हटलं तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा की गुरुकुल फाउंडेशन एक्झॅक्टली काय? गुरुकुल फाउंडेशन ही संस्था नाशिकमध्ये मागील 17-18 वर्षापासून आहे आणि गुरुकुल हे जुन्या शिक्षण पद्धतीचं नाव आम्ही आपल्या क्लासेसला दिलंय आणि या इन्स्टिट्यूशनला दिलंय, ज्याने सगळ्यात पहिले तर समाजामध्ये काहीतरी मोठा वाटा ठेवावा या हेतूने आम्ही सगळेजण इथं काम करतोय। गुरुकुल कोणासाठी? गुरुकुल ना विद्यार्थ्यांसाठी घर असेल, गुरुकुल हे पालकांसाठी घर असेल आणि गुरुकुल माझ्या सहकाऱ्यांसाठी सुद्धा घर असेल, ज्या घरामध्ये शिस्त, शिक्षण आणि वेळ या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून आणि भरभरून मिळतील आणि ज्यातून एकच हेतू असणार आहे की विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती, ज्या प्रगतीतून आम्ही असं म्हणत असतो की इम्प्रुव्हमेंट टुवर्ड्स इन्फिनिटी, तर तो सगळा गुरुकुलचा एक सर्वसाधारण मोटो आहे। वा वा, म्हणजे एकंदरीतच तुम्ही आता जे काही सांगितलं त्याच्यावरनं मी एक निष्कर्ष काढला की गुरुकुल फाउंडेशन म्हणजे एक फक्त स्टुडंट ओरिएंटेड इन्स्टिट्यूशन, ज्यामध्ये फक्त आणि फक्त सेवाभाव हाच एक उद्देश आहे। आपण स्टुडंट्सला कसं घडवणार, म्हणजे इन जनरल म्हणायला गेलं तर आपण मनी ओरिएंटेड नाहीये, तर वी आर स्टुडंट ओरिएंटेड असं तुमचं एकंदरीत त्याच्यावरती म्हणणं आहे। बरं, आता पुढचा प्रश्न मला सरांना असा विचारायचा आहे की मी सरांबद्दल बरीच माहिती काढली आणि त्या माहितीतनं मला कळालं ते कितपत खरं ते तुम्ही सांगणार आहात की तुम्ही RTO ची एक्झाम पास झाले होते, म्हणजे गव्हर्नमेंट तुमच्याकडे वेल सेटल गव्हर्नमेंट जॉब होता। त्यानंतर तुम्ही ऍज अ HOD म्हणून बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तुम्ही एक्झाम डिपार्टमेंटमध्ये होते, त्यानंतर त्याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच कॉर्पोरेट कंपनीज मध्ये काम केलं, बरोबर? मग ते एक म्हणतात ना मूवी मध्ये की तुम्हाला क्लासेसची एक जी किक असते ती किक कधी लागली आणि क्लासेसच का? तुम्हाला असं का वाटलं की मी हेच माझं आयुष्य आणि इथूनच मी, म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा पण जास्त सॅटिस्फाईंग जॉब मिळू शकत होता, पण तुम्ही हेच का चूज केलं? 2008-9 ला ज्यावेळी मी पास आउट झालो ना, तर त्यावेळी माझं टाटा स्टील्स म्हणजे प्लेसमेंट झालं होतं। त्यानंतर 2009-10 MSRTC मध्ये मी वरिष्ठ कार्याध्यक्ष म्हणून पुण्याला जॉबला होतो, बरोबर? ते जॉईन नाही केलं मी, पण सायमल्टेनियसली मी एका कोचिंग क्लासेस वरती कामाला होतो सर। त्यावेळी मी तिथले जे रेग्युलर अटेंडन्स वगैरे असतं ते सगळं हँडल करायचो आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने माझा कनेक्ट स्टुडंटशी झाला। अच्छा। ऍक्च्युली त्यावेळी मला माहित नव्हतं माझ्या आयुष्यात काय होईल, कारण आम्हाला आमचे जे मित्र परिवार होते इंजिनिअरिंगचे, आमच्यामध्ये असं डिस्कशन झालं होतं त्यावेळी की आपण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाणार, बरोबर? आपल्यासारखे माणसं नोकरी वगैरे नाही करत, पण ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय सेवांमध्ये काहीतरी करतील। आणि त्या हेतूने मी त्या कोचिंग क्लासेस वरती काम करत होतो आणि तिथेच विद्यार्थ्यांना थोडं थोडं शिकवायचो, पण बरोबर त्यातून आर्थिक हेतू वगैरे काहीच नव्हता। आणि त्याच्यानंतर मी 2 वेळा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ती MPSC ची परीक्षा नापास झालो आणि मग आता एवढा वेळ तर नसतो, म्हणून मग मी काय केलं माहिती का, मी ज्या विद्यार्थ्यांच्या कनेक्ट मध्ये होतो, ज्या क्लासेस वरती मी कामाला होतो, बरोबर, तिथल्याच विद्यार्थ्यांनी मला त्यांच्याच ओळखीच्या एका कॉलेजमध्ये लेक्चररशिप जॉईन करायला लावली। अरे बाप। आणि तिथून मी असा उलटा प्रवास, पहिले क्लासेस मग लेक्चरर असं ते सुरू झालं, बरोबर? आणि त्या कॉलेजला लेक्चररशिप करत असताना मी कॉलेज आणि क्लासेस असं काही दिवस केलं, पण मन त्याच्यात रमलं नाही की कारण कॉलेजला कुठली नोकरी करायची असेल तर तिथे तुमचं शिकवणं राहतं बाजूला, पण
तिथल्या मॅनेजमेंटला तुम्हाला बऱ्याच वेळा त्यांचेच कामं करत बसावे लागतात. आणि माझ्यातला खरा शिक्षक त्यावेळी जागा झाला. आणि मी तुम्हाला म्हणेल का पॅशन म्हणून मी स्टुडंटला शिकवायला लागलो. बरोबर. नंतर माझ्या त्या स्टुडंट्सनी मला स्वतःचा हा क्लास टाकून दिला, जिथे आता नाशिक अशोक स्तंभ येथे गुरुकुल फाउंडेशन आहे. हे त्यावेळी माझ्या स्टुडंट्सनी टाकून दिलेलं आहे. इव्हन तुम्हाला माहित नसेल पण या क्लास मधला प्रत्येक बेंच फॅन या स्टुडंट्सच्या स्वतःच्या अगोदरच्याच दिलेल्या फीज मधला आहे. बरोबर. आणि ते मी काहीच केलं नाही, हे सगळं त्यांनी मला करून दिलं. आणि त्यावेळी मला असं जाणवलं की यार माझ्यामध्ये काहीतरी किक आहे किंवा स्पार्क आहे की मी मुलांना काहीतरी समजून सांगू शकतो किंवा शिकवू शकतो त्यांच्या मनाप्रमाणे. तर ती ही किक. पण आणखी पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर एक क्षण असा आला होता की जिथे मला MPSC करायची, की कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम होतं, ते सांभाळायचं की मग क्लासेसमध्ये यायचं. बरोबर. तर मग मी त्यावेळी खूप जणांना सांगत असतो की सचिन तेंडुलकरला जर तुम्ही बनवायला लावलं काय कलेक्टर होशील का बाबा, तर तो नसता झाला. लता मंगेशकरच्या बाबतीत मी तेच म्हणेल का त्यांनी काही कुठलं वेगळं केलं नसतं. त्यांनी त्या दोघांनी त्यांची आवड सांभाळली. आणि मला अगदी असाच एक सल्ला मिळाला. आणि ज्या मला असं कळलं की करिअर कुठे करावं तर आवडीच्या ठिकाणी करावं. आणि माझी आवड त्यावेळी टीचिंग फील्ड होती. आणि तेव्हापासून गुरुकुल खऱ्या अर्थाने जोरात सुरू झालं. आणि आता ते भरपूर वाढले. अगदी 10-15 हजारापेक्षा जास्ती स्टुडंट्स इथून पास आउट आहेत. बऱ्याच लोकांना विश्वास नाही बसत, अरे यार सर इतके यंग दिसता तुम्ही आणि कसं काय तुम्ही 10-15 हजार लोकांना कसं पास आउट केलं असेल किंवा इतक्या वर्षापासून कसे काय. तर त्याला सोपं उत्तर आहे की मी विद्यार्थी दशेत असल्यापासूनच या कोचिंग इन्स्टिट्यूशन मध्ये आहे. आणि खरंच मला त्याचा अजून समाधान आहेच आणि वाटतच आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीत असं म्हणायला गेलं तर हरकत नाही की स्टुडंटसाठी स्टुडंटमुळे केलेला गेलेला हा क्लास आहे. एकदम बरोबर. बरं. तर मंडळी, मी एपिसोडच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की सरांचा तसं तर आम्हाला फार वेळ मिळत नाही, पण आज कसा तरी त्यांनी आम्हाला वेळ दिला. पण सरांसोबत ज्या गप्पा रंगलेल्या आहेत किंवा सरांसोबत जी चर्चा चालू आहे आतापर्यंत, आपण फक्त सरांचं आणि गुरुकुल फाउंडेशनचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. इथून पुढे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की त्यांची जी काही जर्नी होती, त्यांच्या अंडर जे 15-20 हजार विद्यार्थी त्यांच्या अंडर शिकून गेले आहेत, किंवा पुढे आत्ताच्या जनरेशन मध्ये जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंटसाठी ते काय एक इन्स्पिरेशनल मेसेज देणार किंवा काय मेसेज कॉन्वे करणार, हे आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. आता सध्यापुरता आपण सरांची रजा घेत आहोत, पण इथून पुढे पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच त्यांना परत भेटणार आहोत, त्यांना परत ह्याच वेळेमध्ये त्यांना बोलवणार आहोत. आता सध्यापुरता मी सुचंद्र माटे तुमची रजा घेतो.